कम इन? नो, गेट लॉस्ट. असं काय, मी गेलो ना तर स्केटच सुरू होणार नाही यार. परत एंट्री घेतली पाहिजे. मे आय कम इन? इंग्लिश मध्ये सांगितलेलं कळत नाही, मराठीत सांगू? नाही, निकाल. जास्त चाललंय माझी केबिन, मला निघचाल म्हणते. हॅलो चेतना. सर, सर तुम्ही कधी आलात? सर, सर बसा ना. नाही, इट्स ओके, इट्स ओके. मला वाटतं कॅरेक्टर विसरलीस की काय तू? नाही, माझं काही चुकलंय का? नाही, प्लीज प्लीज हॅव अ सीट. प्लीज बस ना. मग कसं चाललंय काम? नाही, अजून पूर्ण नाही झालंय. Okay. होईल पण होईल. सर, मी काय म्हणते, हा? हे काम मी उद्या येऊन केलं तर नाही का चालणार? अरे नाही 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 नाही, काय माहिती आहे, उद्या सकाळी मला ती फाईल पोचवायची आहे आणि त्यामुळे तुला आजची रात्र ती इथेच थांबावं लागेल. आय मीन काम पूर्ण करायला. आणि घाबरू नकोस ना, मी आहे ना. हा, मी आजची रात्र तुझ्यासोबत इथेच थांबेन. तुम्ही? हा. सर, सर थँक्यू. प्लेजर. थँक्यू. मी घाबरले होते की एकटीला काम करायला इथे थांबायला लागेल. सर, तुमच्यासारखा बॉस मिळाला ना नशीब लागतं. येस, खरंय. नाहीतर माझ्यासारखी काल जॉईन झालेली मुलगी, सर तुम्ही एवढी मदत करताय तिला, खरंच. कसं आहे माहिती आहे, तू नवीन आहेस म्हणून जागायलाच पाहिजे मला. तसं नाही, तसं नाही. कसं आहे की आता ऑफिसच्या कामाची तुला सवय नाही आहे ना. हो. बरोबर की नाही? हो हो आणि कसं कोणीतरी अनुभवी व्यक्ती सोबत असायला पाहिजेच की नाही. हो. त्यामुळे मी आहे. तुम्ही आहे की नाही? ग्रेट असं. आणि कसं जशी फाईल मला महत्वाची आहे ना, तशीच तू सुद्धा. आय मीन एम्प्लॉई फार महत्वाचा असतो. म्हणून म्हटलं. हो सर. सर खरंच खूप थँक्यू सर. वेलकम. म्हणजे आपल्या एम्प्लॉईसाठी इतकं कुणी नाही करत हो सर. रिअली? हो. आणि तुम्ही करताय ते माझ्यासाठी सर. सर, मी असं ऐकलं होतं की ती आधी जी मुलगी होती ना माझ्या, ती जॉब सोडून गेली का सर? कदाचित तिला माझ्यापेक्षा जास्त तिकडे सॅलरी मिळाली असेल. तिचा विषय कशाला पाहिजे. तुला ऑफिस आवडलं? हो हो सर, खूप आवडलं. ऑफिस छान आहे. आणि मी आय मीन मी आवडलं का तुला? सर, तुम्ही पण आवडलात सर. रिअली? आणि प्लीज सर म्हणू नका. म्हणजे सगळे असतील तेव्हा ठीक आहे, दोघं असताना फक्त कॉल मी अंशू. ओके? आत येऊ का अंशू? इकडे काय बोलला? अंशू माझला आहेस? अंशू डायरेक्ट अंशू? सर तुम्हीच म्हणालात ना सगळे नसताना अंशू म्हणत जाऊ. ए शाण्या, ते मी तिला म्हणालो. तुला नाही कळलं ना? तुझ्यात आणि तिच्यात काय फरक आहे की नाही? हो आहे ना. मला दाढी येते, तिला नाही येत. मी कामाबद्दल बोलतोय. तिच्या कामात आणि तुझ्या कामात काय फरक आहे की नाही? हो आहे ना. तिला खूप ओढून ताणून करावं लागतं, मी कसं सहज कॉमेडी करतो. रिअली? खूप ओव्हर कॉन्फिडन्स आला असं वाटत नाही तुला चार स्किट मध्ये? हे बघ, तू पिऊन आहेस साधा, ती माझी असिस्टंट आहे, कळलं तुला? लायकीत राहायचं. काय काम आहे ते बोल. सर निघताय की अजून थोडा वेळ थांबणार आहात? थांबतोय. रात्रभर थांबू, काय प्रॉब्लेम आहे? मला काही प्रॉब्लेम आहे? बाहेर जायचं आणि डिस्टर्ब करायचं नाही. आउट आउट. ठीक आहे सर. थरकी कावळा. काय बोला? काय बोला? काय बोला? काय बोला तू? ठरलं काय बोलास? ठरलं की कळवा. तुम्ही काय केलं सर? मी ठरकी काय नाही. तू नाही 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 नाही. मग चेतना, अगं किती काम करते, सावधे का? काम होत, अगं काम होतच राहील. ये ना आपण थोडं गप्पा मारू. सर मस्त वाटतं ना? हो सर. सर मला तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारू? एवढ्या लवकर? सर स्किट आहे ना, एकांकिका नाही, घाई करायलाच हवी.
बोल 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 बोल. सर म्हणजे मी असं ऐकलं होतं की आपल्या ऑफिसमध्ये अजून एक व्यक्ती असते आणि ती फक्त रात्रीची इथे वावरते. इथे कोण? शांता म्हस्कर. शांता म्हस्कर. कोण शांता म्हस्कर? सर काही वर्षापूर्वी म्हणे त्या आपल्या ऑफिसमध्ये काम करत होत्या. एक दिवशी आपल्या ऑफिसमध्ये हळदी कुंकू होतं. त्या खूप उत्साहात होत्या. अच्छा. त्या कोणाला तरी हळदी कुंकू लावायला जाणार तेवढ्यात त्यांचा फोन आला आणि त्यांना कळलं की त्यांचा नवरा खूप सिरियस आहे सर. मग त्या कन्फ्युज झाल्या, नवऱ्याकडे जाऊ का ऑफिस मध्ये हळदी कुंकू पार पाडू. मग त्यांनी ठरवलं की आपण नवऱ्याकडे जाऊया, पण त्यांच्या त्यावेळेच्या लेडी बॉसनी त्यांना सोडलं नाही सर. त्या खूप दुःखी झाल्या. त्या परत कोणाला तरी हळदी कुंकू लावायला गेल्या तेवढ्यात त्यांना दुसरा फोन आला की त्यांचा नवरा गेला. त्या खूप दुःखी झाल्या सर. हा धक्का खूप मोठा होता त्यांच्यासाठी. त्यांच्याकडून कोणी हळदी कुंकू पण नाही लावून घेतलं कारण त्या विधवा झाल्या होत्या. हा धक्का त्यांना अजिबात सहन नाही झाला सर आणि म्हणून त्याच क्षणी त्यांनी खिडकीतून उडी मारून जीव दिला. आणि तेव्हापासून अमावास्येच्या रात्री त्या आपल्या ऑफिस मध्ये फिरतात. काय बोलतेस? म्हणून सर अमावास्येला हाफ डे घेऊन सगळे लवकर घरी जातात. खरं यार, तरीच म्हणतो सगळे एकाच दिवशी हाफ डे का मारतात? म्हणजे हे खरं आहे? हो. घाबरायचं कारण नाहीये. डोंट वरी, कारण आज अमावास्या नाहीच आहे, उद्या आहे. उद्या सर, हा. सर घड्याळ बघा, उद्या सुरू झाला सर. डोंट वरी, डोंट वरी, मी आहे ना, काळजी करू नकोस, मी आहे. सर काय होत आहे? सर अचानक थंडी वाढायला लागली ना. थंडी? सर काय हा 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 हा. सर 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 काटा ना म्हणून. थंडी वाजते हा, सर, थंडी. मला पण वाजते. सर, सर तुम्ही मला सोडून जाऊ नका सर. ढेकर आली. हा? ढेकर आली सर. मगाशी नाश्ता केला होता ना, ढेकर आली. पुरी भाजी खाल्ली होतीस? नाही काय नाही. सर जाऊ द्या ना, ते सगळं जाऊ द्या ना प्लीज. मला तू सोडून काळजी करू नकोस. तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हा अंशुमन विचार आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. येऊ दे रे. ये रे. सर! हा? सर दरवाजा बंद झाला. दरवाजा बंद सर ती आली. ती आली सर, मला दिसते सर ती. सर आपोआप पडलंय. घाबरू नकोस, मला पण घाबरू नकोस. अगं हे पडले नाही, माझ्या धक्क्याने पडलेस. देवाच ठेवले. टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. मस्त ठेवलं. आता काय हलते का? सिक्युरिटी. सर ती परत आली सर. ती मला भीती वाटते सर. परत आली. घाबरू नकोस. मी कराटे शिकलोय, तायक्वांडो शिकलोय. कुठे चेतना? कुठे दिसत नाही मला. चेतना कुठे गेली? चेतना अंशुले. अंशुले. कोण अंशुली? फक्त 2-3 कराटे खेळू लगेच अंशुमनचा अंशुली झाला काय? मी शांता म्हस्कर. शांता मस्करी करतेस माझी तो? मी का मस्करी करू तुझी अंशुली? अरे कोण अंशुली? मी अंशुमन विचार आहे. तू अंशुली नाही. माझा बॉस. छळायचीस ना मला? मी कुठे छळलो? मी काहीच करू शकले नाही तेव्हा, पण आता सापडले.
का भूताई ऍक्च्युली काहीतरी गैरसमज होतोय. मी अंशुली नाही, मी अंशुमान विचार आहे, मी पुरुष आहे. अंशुली मी तुला कधीच ओळखलंय. कधी कधी ओळखलं कधीच मला फसवशील. मी कुठे फसवलाय पण बस इथे. का कुठे कुठे त्या दिवशी अर्ध राहिलेलं काम पूर्ण करायचंय मला. बस. कसलं का झालं आता मी निघू. मला कोण लावणार? कोण लावणार मला? कुठल्या बोटाने लावतोय? लावतो नाही मला लागली आहे. आईने शिकवलं नाही तुला? सवाष्ण बाई ना तू. पदर घे डोक्यावर. पदर पदर कुठे पदर पण कुठे घे पदर. किती पदर ओटी भर माझी. हा देतो. कालची आजची ओव्हर टाइम देतो. मला ओटी देतो. ती ओटी नाही. ओटी भर खणा नारळानी. हे खूप ओते होते तुमचं. ऐका, 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 विनाश करतोय. ओटी ओटी. ऐका. नारळानी ओटी भर नाही तर जीव घेईन तुझा. सुनील कॅरेक्टर बदल वाटतं. ऐका, ऐका ना, ऐका ना, मी काय म्हणतोय. माझं काय तुम्ही ऐका ना, मी काय करू. ऐका, 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 ऐका. मी ओटी करू. ओटी भर. ओटी कोटी कोटी. हे काय? खण म्हणून माझा रुमाल वापरला आणि ते नारळ बाहेरून कडक आतमध्ये पाणी असतं ना, पाणी भरून आणू याच्यामध्ये मी. नाना पडेकर परत कॅरेक्टर चेंज झालं. ऐका, 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 ऐका ना, किती वाटतं नको माझं ऐका ना, माझं काय चुक आहे. ओटी भर नारळानी. होते ऑफिसमध्ये कुठून आणू नारळ. दत्तूला विचार. तुला तुम्ही ओळखता ते नंतर करा ना, पहिले सांगा ना. दत्तूला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. मोठी मोठी लोक त्याला सर म्हणतात. बोलाव दत्तूला. दरवाजा बंद कसा काय आतमध्ये आला तू. टायमिंग म्हणतात त्याला. तुझा काय संबंध नाही त्याच्याशी. काय काम आहे बोला. त्रास देत आहेत बाई, मला त्रास देत आहेत. कोण बाई? अंशुली करते रे बाई. हो त्या शांताताई आहेत. त्या कधीच कोणाला त्रास देत नाहीत. ओटी भरून घेतात आणि गपचूप निघून जातात. हा पण 5 मिनिटात जर त्यांची ओटी नाही भरली तर त्या मात्र त्या माणसाला सुद्धा घेऊन जातात. काय बोलतो. लवकर भर ओटी. नारळ थोडे नारळ ऑफिसमध्ये नारळ आहे का आपल्या. ऑफिसमध्ये नाहीये, माझ्याकडे आहे. नारळाचा धंदा आहे. माझा जीव घेते रे बाई, जीव घेतला ते माझं बोलतो. मी नाही देऊ शकत. ते नाही ते असं काय करतोस तू. 20,000 रुपये होतील. 20,000 तुझ्या बापा ठेवले तिकडे. मी म्हणजे मी याचं देणं देण्याचं काय मला तिथे पाय पडतो. दे रे, मी जेवण मांडायचा प्रश्न मारेल बाई मला. ते आम्हाला तू चेक 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 द्या. लवकर नारळ द्या. सही तर करायला पाहिजे ना. काय का थांबव थांबव. हे घ्या. एवढी नारळ ती 20,000. त्याच्यावर ओरडू नकोस. एवढं नाही घ्या ना, उठी घ्या ना, दादा गप बसा ना. तुमच्या पाय असं नाही. उखाणा घे. त्यांचा तर आधी होता. खरं सांगतो तुम्हाला मी, हे उकाडे पिकाडे खूप फालतूगिरी होते. कळलं तुम्हाला मी. आता काय ठरलं नव्हतं उकाडे पिकाडे. उखाणा घे. भाजी भाजी मेथीची मजा नाही येत तिच्या बापाने एवढी मजा. मजा काय मजा. माझी इथे लागली त्याच्यावर ओरडायचं नाही. दुसरा उखाणा घे पण दत्तूरावांचं नाव घेतो असं पाहिजे त्यात. अच्छीत गच्ची गच्चीत झाडं. अच्छीत गच्ची गच्चीत झाडं. झाडं आहेत फार दाट. दत्तूरावांचं नाव घेते. अंची लागली वाट घ्या ना. मला जाऊ दे. तुमच्या पाया पडतो. माझी ही वाट बघत असेल. टाळ्या वाजवू नका हो. ऐका रे, मी जातो ना आता तुमच्या पाया पडतो. नाही.
माझ्या बरोबर फुगडी गाल. हे तर खूप मोठी होते फुगडी मी थांबवतो का? फुगडी घाल. आता कोंबडा. गाठोडा. कोंबडा. गाठोडा. गुड. दत्तू झालं सगळं शूट. येस. येस. काय हे काय चाललं काय झालं शूट काय झालं पण तू घरी फालतूगिरी. आणि तू करतोस ती नवीन मुलीला छळतोस ऑफिस मध्ये. ती फालतूगिरी नाहीये. माझ्या आधी जी जॉब सोडून गेली होती ना ती मूर्ख असेल. मी नाहीये. दत्तूनी मला सगळं सांगितलं होतं आणि आमचा हा दोघांचा मिळून प्लॅन आहे सगळा. काय आमच्या दोघांचा प्लॅन होता? मुंग्या आला मुंग्या बसून बसून आला पाय गेला माझा. दोघांचा आहे. आमच्या तिघांचा मिळून हा प्लॅन होता. कळलं? परत जर कुठल्या मुलीशी असं वागलास तर हा व्हिडिओ व्हायरल करू. हा चला रे. ए थांबा ही बाटली अंतर इकडे आण. एकदा कशाला? उडवू दे मजा येते दे इकडे. मजा तुझी मजा येते. आज मजा. दे ना मजा येते बघ ना साहेब बघा का ट्विंग खरं सांगतो. बाबा, मजासाठी करतोय. कुठं आहे माझी आई? चकुला तुझी वाट पाही. आई मैं आई 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 आजा देखो मैंने देखा है ये एक सपना. तू आई आणि मी मुलगा असं कॅरेक्टर करायचं ठरवलंय ना? सॉरी 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 आणि तुझं काय चाललंय? आई 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 सॉरी सॉरी सॉरी. आई आई आलीस तू? आई मला इकडनं घेऊन चल आई. नाही बाळा नाही. डॉक्टर काकांनी काय सांगितलंय पाय नीट होईपर्यंत दवाखान्यात जायचं नाही सांगितलं. नाव घेऊ नको त्या डॉक्टरचं. तो डॉक्टर आलो आलो अग शालू झोका दे गो मैना अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना उघडी नाही आणली रुसलीच मैना उघडी नाही आणली रुसलीच मैना शालू झोका दे गो मैना. Hello, everybody. I'm Dr. Mr. Prabhakar More. What understand you? म्हणजे काय समजली? हाय. Then I start for medicine. Wow, very good, very good. This medicine is correct. जरा तोंड दाखवा, जीभ काढा बाहेर. वासाडे अशी वा व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी फंटास्टिक. काय फंटॅस्टिक. डॉक्टरचा रोल दिलाय तरी शालूच. मग तुम्ही काय केलं? काय? तुम्हाला आईचा रोल दिली नाही तरी अप्सरेसारखी राहतात ना आली हो. कसं आहे प्रसाद सर माहितीये काय कॅरेक्टर कुठलं पण असू दे पण आपण आपली सिग्नेचर सोडायची नाही काय झालं. आणि सई मॅडम काही चष्मा नसला ना तरी तुम्ही जुजवी द्यायला लाजू नको. नाही तिकडनं फक्त तुम्ही इशारा करा सगळी व्यवस्था केलेली आहे का नाही. हा बघा चष्मा पण आणलाय का नाही म्हणजे तुम्हाला दाखवून देतो काय झालं नंतर प्रॉब्लेम नको. इट्स ओके दॅट्स द पॉइंट. आय एम मिस्टर डॉक्टर प्रभाकर मोरे. इज माय पेशंट. बरं काय म्हणतोय पेशंट तुझा पाय? हात लावू नको माझ्या पायाला. मी आईला सगळं सांगणार आहे. आई मला इकडनं घेऊन चला आई. काय काय झालं माझ्या लेकराला काय झालं? आई सकाळी आहे ना सिस्टरांनी हे डॉक्टरांना काय बोलत होते ना मी सगळं ऐकलंय. होय? हा ते बोलत होते बरेच दिवसांनी पेशंट आलाय या 3 आठवड्या इथंच ठेवून देऊ आपण. असं बोलत होते तुम्ही? अरे देवा. नाही तसं ना काय ह्याला इथं बसून बसून कंटाळा आलेला आहे ना त्याच्यामुळं जाण्यासाठी काहीतरी कारण सांगतोय. हा काय रे लाबाडा. आई हा जाम डॅमेज माणूस आहे. होय? हा तू सकाळी 2 डझन ती पिवळी इलायचीची केली आणली होती ना ती यानेच खाली. एक मिनिट मी पिवली केली खाल्ली ना तुम्हाला सांगून ठेवतो. हा मी पांढरी केली खाल्ली. अरे मग सोडल्यानंतर ते पांढरच असतं ना. येस आय नो.
डॉक्टर तुम्ही केळी खाल्ली त्याला आणलेली येस खाल्ली, पण ती मी मुद्दामून खाल्लेली आहेत का नाही. का म्हणजे काय माहिती काय कम कम सिट डाऊन डिस्कस द बॉट या बस. ओके नाही, व्हॉट इज दिस सिट डाऊन ते नाही तर या या हा, काय हाड म्हणजे हाड हाड असतात ना हाड काय हाडाचं दुखणं आहे ना त्याच्यामुळे केली खाणं बरोबर नाही काय समजले होय? यु नो केली मीन्स फॉस्फरस यु नो फॉस्फरस नो यू डोंट नो फॉस्फरस माय गॉड यू डोंट नो फॉस्फरस ओह माय गॉड फॉस्फरस मीन्स it's called phosphorus. Phosphorus is very dangerous. It's breaking for stomach, for brain and bones as indirectly damaged now. And also we having to personality is fertilizer giving to small relation. Is a melt or no melt, bone is disconnect. So banana is very dangerous. So I eaten 2 dozen keli. What understand? Yeah. डेंजर केली इज डेंजर व्हेरी डेंजर डेंजर आहे ना हा. मग तू का खालीस तर मी डॉक्टर आहे ना आणि डॉक्टरचं कामच आहे ना काय आहे म्हणजे कसं जीवाची पर्वा न करता पेशंटला वाचवण आहे की नाही. आता मला सांगा तुझ्या जर जीवाला धोका झाला असता तर मला केवढ्यावर पडलं असतं म्हणून मी माझा जीव धोक्यात घातलेला आहे का रे काय हा पहिलं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने तुझा जीव वाचवलाय. केवढा देव माणूस आहे बघ केवढा देव माणूस आहे. मग सांगते डॉक्टर हा. हा आणि याचा बाप हा. जर आपण जबाबदार नाहीयेत काय सांगते लग्नाला 15 वर्ष झाली तरी माझ्याशी काही जुळवून घेतलं नाही याच्या बापानं. अच्छा म्हणजे तुम्ही ह्याला दत्तक घेतलाय नाही नाही ही आई तू त्याच्याशी काय बोलत बसले का नाही. अगं आई हा जाम डेंजर माणूस आहे हा. हा याच्या घरची भांडी घासायची घासणी संपली होती ना म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावरचे केस कापून नेले डॉक्टर माझ्या लेकराच्या डोक्याचे केस कापले तुम्ही. नाही म्हणजे कापले नाही असं नाही ती ह्याची हाड एकत्र जुलत नाहीत ना म्हणून तर सगळं केलेलं आहे. अहो पण डोक्याच्या केसाचा आणि हाडाचा काय संबंध आहे. आहे ना संबंध आहे ना म्हणजे सगळी हाडं ठिसूळ झालेली आहेत त्याची. होय? हा हो वजन बघा केवढा आहे त्याचं तर हा. हा आणि सगळा वजनाचा प्रेशर त्याच्या हाडांवर पडलेला आहे त्याच्यामुळे हाडं ठिसूळ झालेली आहेत. हा म्हणजे ते वजन कमी करण्यासाठी ना मी त्याच्या डोक्यावरचे 4 केस कापलेत काय समजलं. अहो पण डोक्याचे केस कापून वजन कसं काय कमी होणार. असं करेक्ट आहे आय नो इट या वेलकम कम ऑन या समजत आहे तुम्हाला समजत आहे. व्हॉट इज दिस नाही ते चुकलं म्हणजे तिथं नाही म्हणजे चुकून झालं. हा, तर काय? This is the point. Correct. Then I discuss you. His stomach is vessel for fantastic energy for fertilizer, and his bone is connected for damage brain and also command for movement. Yeah, I also taking for about you. होय, होय. Yo, I know very well. एवढं सगळं आहे का म्हणजे एवढं डेंजरस आहे का म्हणजे एवढं सगळं भीतदायक आहे का सगळं. यांचं इंग्लिश ना नाही अरे इंग्रजीत बोलतायत ते इंग्रजीत बोलतात म्हणजे खरंच असणार नाही का. अगं आई हा खोटा बोलतोय हो माझ्या डोक्याला नाही माझ्या हाडाला मार लागलाय ना. I know very well. I know well. His leg is damaged for the patti. Your brain is completed damage. I know very well. His circumstances of fertilizer by going to blood circulation is not extreme for movement. I know very well. What is this? तुम्ही खाली का बसाय वर बसा ना. वर बसा तुम्ही. नाही हो एवढा ज्ञानी माणूस माझ्या समोर बोलतोय हे तर बसायची लायकी नाही हो माझी. ते ठीक आहे पण ते कसं दिसतं वर बसा ना तुम्ही. होय. बसा. पाहिलं केवढा ज्ञानी माणूस आहे. अशा ज्ञानी माणसाला तू नाव ठेवतोय. बघ. तुला सांगता सच्चा अरे डॉक्टर म्हणजे देव असतोय हो. आणि हा जो दवाखाना आहे ना तो म्हणजे स्वर्ग असतोय स्वर्ग. स्वर्ग नाही नर काय नर नाही. का बस तू अगं तुला माहितीये या दवाखान्यात उंदर किती आहे हे बघ माझं प्लास्टर बघ हे कुरतडलंय त्यांनी. उंदीर आहेत तुमच्या दवाखान्यात. म्हणजे नाही असं नाही आहेत उंदीर 10-12 उंदीर आहेत का नाही. हा, पण ते सगळे पाळलेले आहेत का नाही. पाळलेले म्हणजे मुलात कसं आहे मी सायंटिस्ट आहे का नाही म्हणजे फावल्या वेळात मी डॉक्टर की करतो का नाही. आणि कसं आहे आम्ही प्रयोग करतो पहिला उंदरावर प्रयोग करतो मग ह्या माकडावर म्हणजे माणसावर म्हणून तर आम्ही उंदीर पाळून ठेवलेत हॉस्पिटलमध्ये काय होय काय? अरे मग त्यांना लॅब मध्ये ठेवायचं ना. लॅबमध्येच असतात लॅबमध्येच असतात
पण ते बसून बसून कंटाळतात ना, त्याच्यामुळे त्यांना आम्ही पाय मोकळं करायला बाहेर सोडतो. आता तू बघ ना, इथं बसून बसून कंटाळलाय, आम्ही तुला कंटाळलोय. ह्याला पण ना 2-3 एपिसोड ना पाय मोकळं करायला पाठवायला पाहिजे, नाही तर हा वसाडा आम्हाला पाय मोकळं करायला बाहेर. नाही ते सगळं बरोबर आहे, पण इथं उंदीर आहेत, त्यांनी माझ्या पोराचं इथलं प्लास्टर कुरतडून ठेवलं, त्याचं काय करायचं? ती आमची एक योजना आहे का नाही? कसली योजना? योजना म्हणजे कसं, आम्ही ते उंदरांना ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे. हा म्हणजे काय आहे, म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी आहे ना, तर प्लास्टर तोडायला आम्हाला लय महाग पडतं. कोण एवढं करत बसणार, केवढा कंटाळा येतो. त्याच्यामुळे उंदरांना आम्ही सांगितलेलं आहे, काय हलवलो आतमध्ये घुसानी ना पुरतडत आहे ना, पूर्ण ना प्लॅस्टर खाऊन टाका. म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी ना अख्खं प्लॅस्टरच गायब, काय समज. चांगलंय, चांगलंय. आणि एक दिवस जास्त राहायला लागला मग तर माणूस गायब का नाही? नाही, नाही, गंमत केली हो. असं कसं, म्हणजे आता प्लॅस्टरच नाही पाहिलं तर उंदीर येऊन तिथं करणार काय? अहो नाही ना उंदीर, मग नाही. तिथं गोळ्या का ठेवल्यात उंदरांना मारण्याच्या? हा, मारायला नाही, मग? धाक देण्यासाठी ठेवलेला आहे. धाक द्यायला? म्हणजे आपलं बघा ना, एलिमिशन नाही आहे, पण आपलं स्किट चांगला व्हावा म्हणून धाक द्यायला ही 2 माणसं इथं बसवलेली आहेत का? म्हणजे मारण्यासाठी नाही, असं आहे का नाही? हा. आणि बघा ना, जवळजवळ पाऊल प्लास्टर खाऊन झालेला आहे होय, उंदराने. खरंच हो. कुरतडून ठेवले, हो, हो. म्हणजे असं कुरतडता कुरतय. हे काय आहे? बिडीचं बंडल कच्चा? हं? बिडी ओढायचे? अहो, बिडी ओढते ती मारू नका त्याला. अहो, बिडी ओढतोय पण तो. अगं आई, मी बिडी नाही ओढत. अरे हे अगं, सापडली हे की? बंडल पण त्यांचंच आहे. काय माझा? आई, सकाळी ना यांची बायको आली ती जेवणाचा डब्बा घेऊन. हा, त्यांनी तिला घाबरून ना तिने माझ्या प्लास्टर मध्ये लपवलं ते. होय? नाही नाही, मला वाटतं ना ही केस ना हाताबाहेर चाललेली आहे. नाही नाही, म्हणजे काय होतं, त्याच्यामुळे काय होतं माहितीये काय, ही बिडी ओढणं, खोटं बोलणं, ही सगळी त्याची लक्षणं आहेत. त्याच्यामुळे होतंय? हो हो, तुम्ही एक काम करा ना, म्हणजे 3 आठवडे ह्याला इथं ठेवा, याची मी विडी सोडवू शकतो. काही हा, समज? चालेल. आई आई शपथ घेऊन सांगते, मी खरंच बिडी ओढत नाही. अरे पण आई, मला वाटतंय ना मी खरंच बरा झालोय. हा हे बघ. उभा राहिलाय तो. नाही, नाही, तो नाही, पायावर उभा राहू शकतो, पण ते पायाने चालू शकत नाही. काय समज? अहो, असं का- चालू करू शकतो मी. नाही ठीक आहे, मग चालून दाखव ना. अहो, ते लेकरू चालतंय माझं. नाही, तो इकडून इकडं चालला, पण इकडून इकडं कसा चालतो तो बघा ना अगोदर, आहे का नाही? चालून दाखवू शकतो ना मी. चालतो पण चाल, मला काय करायचंय, दाखव चालून. हा कंपाऊंडर, कंपाऊंडर, कंपाऊंडर. येस सर. काय झालंय तुमचं? हा, ड्युटीवर लक्ष आहे की नाही? पेशंट तिथे पडलाय, इकडे काय उंडत नसतो. येस सर, आता उचलतो. हा, हे, उडा, 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 उडा. हा, ओय, 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 डॉक्टर, एक मिनिट. तुम्हीच डॉक्टर आहेत आणि तुम्हीच कंपाऊंडर आहेत आणि तुम्हीच वॉर्ड बॉय आहे. ते ऍक्च्युली कसं, मी सायंटिस्ट पण आहे, आ? डॉक्टर पण आहे आणि स्पॉट बॉय पण आहे. म्हणजे कधी कधी मी स्ट्रेचर पण होतो का नाही. काय? पण तुम्हाला सांगतो, म्हणजे हा जो पेशंट आहे ना, हा पूर्णपणे बरा झालेला नाही आहे. हा, नाही तुम्हाला न्यायचं तर द्या, पण काय आहे, याच्या बीडी बरोबर ना याला 3 आठवडे ठेवा. याच्या बीडी बरोबर ना मी याची दारू पण सोडवू शकतो. ठीक आहे, दारू. आपण ही तुमच्या खिशातनं निघाली ना. हे वासाड्या खिशातनं नाही, तुझ्या रक्तातनं निघाली. सकाळी मी ब्लड काढलं ना रिपोर्टसाठी, टेस्टिंगसाठी, त्याच्यातनं ही एवढी सगळी दारू निघालेली आहे. हा, एवढी दारू पितो. आई दारू शपथ सांगतो, पितोस? मी दारू नाही पिणार. दारू प्यायची सवय लागली कशाला? अशी दर पायाखाली चिरून मारीन ना. आता स्वच्छ तुला सांगते डॉक्टर, जोपर्यंत ह्याची दारू सुटत नाही ना, तोपर्यंत याला हिथं ठेवा त्याला तिथं. वायसाड्या, तुला काही सांगितलं होतं? 3 आठवड्याचा पुरं बिल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. हा, आता बस आई करीत. हा? वा 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 वा, खूप सुंदर झाला परफॉर्मन्स. जाणून घेऊया हास्यरसिकांना कसा वाटलाय. प्रसादा? मस्त, खूप मजा आली. प्रभाकर, तू आता अख्खं एक स्किट पूर्ण इंग्लिशमध्ये करायला काहीच हरकत नाही. तिघांचं टायमिंग खूप मस्त होतं आणि लिहिलं पण खूप मस्त होतं हे स्किट. तुमच्या सगळ्यांसाठी एक शेर. कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन, कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन, इन्होंने ये दर्द अपने सर ले लिया, अब इनकी कॉमेडी से बच के कहाँ जाओगे, इन्होंने तो आपके दिल में घर कर लिया. वा 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 वा, क्या बात. सई?
एकदा फक्त माझ्यासाठी इंग्लिशसाठी काहीतरी एक प्लीज वन्स मोर. फारच कमाल, अप्रतिम होतं. I talking about for a fertilizer, then I shall always given to personality, not engage for movement. That's all the movement. Superb. उत्तम झाला परफॉर्मन्स, मजा आली. थँक्यू सो मच. या 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 सावकाश आहे बाबा या. आई आई अगं तुझा इंटरव्ह्यू आहे का? माझा इंटरव्ह्यू आहे ना. कुठे आत चालीस? पुढे चल. या इकडे या इथे या. इकडे या जरा बाबा बरं? या इथे या. या अगदीच दाराजवळ नको, इकडे ये. हा, इकडे मी काय म्हणते, नोकरी मिळाली पाहिजे बरं का आपल्याला. हा हा. आपल्या बाबाचा दमा आहे हो दमा. आणि आई हे खोटं करतायत आई. अरे कळतंय खोटं. थांब जरा. जरा खरं वाटेल असं करा हो. हा? थांबा 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 काय झालं? थांबा थांबा थांबा. काही जमत नाही या माणसाला, काही जमत नाही. नाही, इकडे. आई, सगळ्यांची मेली अतिशयोक्ती. ए वा 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 काय. हे बघा हो, तुम्ही काय करा, फक्त तोंड हलवा, मी आवाज काढते. हा चला. हा चला. आई आई अगं काय चाललंय? काय चाललंय अगं हे? अरे बघ, कळतंय तुम- नोकरी मिळाली पाहिजे, लक्षात घे, ही नोकरी मिळाली पाहिजे. काही नाही ना तर आपल्या बापाला दमा हे सर्टिफिकेट त्यांच्या पुढ्यात मांड आणि नोकरी कापू. आई अगं MBA केलंय मी. MBAचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. बाबांच्या अस्तमाचं सर्टिफिकेट कशाला दाखवायचं? कसं आहे, स्वतःच्या मेहनतीने जॉब मिळवायचा दम अंगात नसेल ना तर बापाचा दम पुढं करावं. किती खोटं कराल ओ बाबा. बास ना, बास झालं. मी जाऊ का आता इंटरव्ह्यूला? हो, पाया पड आधी, पाया हो पड. हो, आशीर्वाद द्या. हा शाबास. आशीर्वाद द्या बाबा. कमी खोटं करा जरा. हा या. चला या, बसा तुम्ही सोफ्यावर बसा. बेरिंग बेरिंग. मे आय कम इन मॅम? हा या या. काय काम आहे? मॅम इंटरव्ह्यू साठी आलोय. झाला का मग? हा अहो मॅम तुमच्याकडे आलोय इंटरव्ह्यू साठी, सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून. माझ्याकडे आला ना. माहिती. गंमत केली. बसा बसा. थँक्यू. काय? शिक्षण फिक्शन काय? शिक्षण झालंय, आता नॉन फिक्शन करतोय. हे ही माझी फाईल मॅम, माझी फाईल. ग बाया, इथं एवढ्या फायली दिसनात का तुला? आणखीन एक फाईल टाकली. थोबड दिलाय ना? सांग केव्हा. मॅम मी फर्स्ट क्लास आहे, MBA इन सेल्स अँड रिसर्च मॅनेजमेंट. कशाला ग बाई एवढं लांब लचक शिकता? देवा. म्हणजे शिग बाई 10वी पासची अट आहे. येतं का? मॅम हो MBA 10वी पेक्षा जास्तच आहे ते. हा तेच ते. जास्त शिकूनच मग पुढं आमच्या डोक्याला ताप होतो. एक काम कर, तुला नाही जमायचंय, जा. नाही मॅडम ऐका ना प्लीज, असं करू नका. मला एक संधी द्या ना प्लीज, मला खूप गरज आहे. हे मी करून दाखवीन ना तुम्हाला. एखाद्या 10वी पास पेक्षा ना तुमच्या नक्कीच जास्त कामाला येईन मी मॅडम. कसं काय? मी माझं बुद्धिचातुर्य वापरून काम करीन ना मॅम. हो 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 काय सांगतो? हो कसं बोलतो तुम्ही? बसा इथं. आपण तुमची परीक्षा घेऊ. हा? हो चालेल मॅम, मी चालेल. एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्यायचं बरोबर. चालेल मॅम, विचारा. आता आपली जी MJ कंपनी आहे, त्याच्या ज्या काही चीज आहेत हा. त्या आपण कशा विकणार? म्हणजे त्यासाठी तुम्ही काय करणार? चालेल, हे मला माहिती आहे. सी मॅम, what happens ma'am, first of all we have to believe ma'am that our product is the best in the world ma'am, the best. Yes ma'am. After that comes the packaging ma'am. Packaging, आपलं packaging खूप attractive असलं पाहिजे ma'am. We have to present it before the customers ma'am. Then comes the pricing ma'am. The pricing of the product has to be very very reasonable ma'am. याने काय होईल मॅम, आपलं प्रोडक्ट ना खूप लोक विकत घेतील. आपण ह्या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये खूप छान प्रकारे सर्वाइव्ह करू शकतो मॅम. सो मॅम फायनली दीज 3 थिंग्स, द प्राइसिंग, द पॅकेजिंग अँड द बिलीफ मॅम. या पिपाणीचं कसं पॅकेजिंग करणार? धर. आणि हे टिकलीचं पॅकेट आधीच 5 रुपयाला विकतो आपण, अजून स्वस्तात म्हणजे फुकटात वाटायची का? गमत करतो माझी गमत. आणि हे फुग्याचं पाकिट
हे प्लास्टिक मध्ये नाही तर मग काही प्लाझ्माच्या टीव्ही मध्ये द्यायचं सांगा. आणि कोणाशी कॉम्पिटिशन करता तुम्ही ते लंडन अमेरिका तसलं नाही बाबा. या टिकल्या आता कपाळावर असले तर उद्या त्या आरशावर असतात. असं नसतं बस नाही. आपली स्पर्धा आहे ना कसं आहे, आपली स्पर्धा 3च भागात, एक सेंट्रल, एक वेस्टर्न आणि एक हार्बर. त्याच्यात पण प्रत्येक ट्रेनचे 12 डबे. 12 डब्यांमध्ये तुमच्यासारखी 12 माणसं, त्यातला जो कोण बेस्ट करेल त्याचं मग पुढे काय का. मॅम अहो पण हे काय हे विकायचं आहे हे ट्रेन मध्ये मी. हो मॅम हे नाही जमणार मला. MBA मी. आर यू किडिंग? काय मला नाही जमणार. सॉरी. नाही तुम्हाला म्हणजे वाटत पण नाही असं बघून. जा तुम्ही जा. हे कसं काय जमेल यार मला. हे कुठं? MBA केलं यार मी. मिळाली नोकरी मिळाली का? मिळाली नोकरी? हा? नाही अगं इथे ना आई सगळं डेंजर आहे खूप. हे ना 10वी पास सुद्धा करू शकतो एखाद्या यांचं काम. मिळालीच नाही का नोकरी? आई 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 हे खोटं करतायत ग. हे कळतंय इकडे इकडे खोटं आहे. हे बघ हे राजा, आपण ना खूप गरीब आहोत बरं का. आपल्याला ही नोकरी मिळाली पाहिजे. तुला जमणार आहे का नोकरी करायला? नाही तर मला सांग बरं का. मी अजूनही राबीन, कष्ट करीन, पण याचा बोलण्यासाठी गोळ्या वगैरे आणि मी कष्ट करीन. तुला नाही. जमणार असेल तर सांग बाबा. असं असेल ना तर मी इथलं इथे उडी मारून ओ आत्महत्या. थांबा बाद झालं. उडी मारायला चाललेत मोठे. ते किती करताय आती. बाद झालं. एक तर दुसऱ्यांच्या स्किट मध्ये येऊन सगळे पंचेस घेताय. बाद झालं. जातोय ना मी. आलोय ना इंटरव्ह्यू साठी तुमच्या बोलण्यावरून. बसा तुम्ही. या. जातोय मी. बसा. चल या. नोकरी मिळू दे. नाही काय फेरिंग. मॅडम मॅडम अगं बाय आले का परत तुम्ही? हा? हा या मॅडम मी तयार आहे हे काम करायला. मला चालेल. उतरला वाटतं MBA चा माज. हा? चालेल मॅम. मला सांगा ना काय करायचंय. बरं एक काम करू. हा तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारते. हा चालेल ना मॅम. चालेल. हा त्याचं उत्तर दिलं तर मग बघू आपण पुढं. चालेल मॅम. चालेल. आता समजा आता हा सगळा माल घेऊन तुम्ही उभे दादरच्या स्टेशनवरती ब्रिजवर. हा हा एका बाजूला आहे अंबरनाथ फास्ट लोकल, हा. दुसऱ्या बाजूला आहे मुलुंड स्लो लोकल. हा. तर तुम्ही कुठल्या लोकल मध्ये चढून आपला माल खपावणार? मुलुंड स्लो नाही जाईन मी. का? मुलुंड स्लो असल्यामुळे ना ती ट्रेन ना प्रत्येक स्टेशनवर थांबेल मॅम. प्रत्येक स्टेशनवर थांबल्यामुळे खूप जास्तीत जास्त लोक आपल्या ट्रेनमध्ये चढतील. जास्तीत जास्त लोक ट्रेनमध्ये चढल्यावर मी आपली प्रोडक्ट्स त्यांच्यासमोर प्रेझेंट करू शकीन मॅम. जितकी जास्त लोक तितकी जास्त विक्री मॅम. सो दिस थिंग्स गो लाईक दिस मॅम. कळतंय का तुम्हाला? तसं नसतं. एवढं सोपं असतं का ते? आता स्लो लोकल म्हणजे दर 2-2 मिनिटांनी ती थांबणार. 100 माणसं चढणार, उतरणार. उतरायच्या आधी त्यांच्या बॅगा घेणार. आता बॅगा घेण्याकडे लक्ष द्यायचं का तुझ्या मालाकडे लक्ष द्यायचं? हा? नाही एवढं सोपं नसतं ते. नाही बरोबर आहे. हे करेक्ट बोलताय तुम्ही. उत्तर द्या उत्तर. मी अंबरनाथ फास्ट जाईन मॅम. फास्ट लोकल मध्ये ना उभं राहायला जागा नसती. तू तुझं हे थैला घेऊन जाणार. एका कोणाच्या तरी धक्क्याने ते असं पडणार. सगळ्या टिकल्या अशा डब्याभर सांडणार. कुठल्या पुरुषाच्या इथं पाठीला लागली, गालाला लागली, पोटाला लागली. गरीब बायका ते बघणार, त्यांची भांडणं होणार, घटस्फोट. अरे काही संसार तोडायचा आहे, काही धंदा करायचा आहे. नाही मॅम हे बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे. हे करेक्ट बोलताय तुम्ही. हे पण आम्हाला आमच्या MBA मध्ये शिकवलं मॅम. द मार्केट प्लेस हॅज टू बी व्हेरी असं दे मी सांगतो. हा मॅम उत्तर तुम्हाला. हो मग काय मुलुंड स्लोने जातो मॅम मी. चालेल मला मुलुंड. परत मुलुंड काय अंबरनाथच्या बायकांची काय वाकडे? त्यांच्या बायकांनी टिकला नाही लावायच्या. ते पिपाने नाही वाजवायच्या. पोरांनी फुगे नाही फुगवायचे का रे? पण मग काय करणं अपेक्षित आहे मॅम? तुला आता करूनच दाखवायला पाहिजे. असं नसतं ते. कसं असतं अशी तयारी करून मग जायचं असतं डब्यामध्ये. आवाज की तरफ ध्यान दो, आवाज की तरफ ध्यान दो. इधर देखो भाई लोग, ये तुमके लिए लाए है टिकली का पैकेट. ये सीधा है, ऐसा तिरका है, चांदी का है, सोने का है, छोटा है, बड़ा है, सब तिरका है. ऐसा बिच्छू का टिकली है, सर्प का टिकली है मैडम. ये देखो सिर्फ 5 रुपए में, सिर्फ 5 रुपए में. 5 रुपए में 35 टिकली. 35 महीने का दिन कितना? 30. और ऊपर से 5 टिकली फ्री. कंपनी की तरफ से ऐसा. अरे देखो पीपानी है, देखो
ऐसा ऐसा बचता पीपनी बच्चे को देने का। क्या होता मियाँ बीबी के ना प्यार में ऐसा झंझट होता, 10 बाई 10 का है, घर में ऐसा सब होता, तो ये बच्चे को देने का और उसको बोलने का पीपनी बजा, और इधर बच्चा पीपनी बजाएगा, उधर प्यार करेगा, ऐसा प्यार का पीपनी, ये देखो ये ऐसा, ये मैं जगह टिकली, ये मैं जगह पीपनी, ये ऐसा ऐसा करने का काय? चालेल कराय घ्या आणि जा डब्यात जा. हा, चालेल उचला. मॅम. जा डब्यात जा. हां सुटली लोकल चला. हॅलो 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 लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज सगळ्यांनी इकडे बघा. आमच्याकडे आहे MSJ कडनं आलेले काही प्रोडक्ट्स. MSJ चे कंगवे आहेत आमच्याकडे. हे तुम्ही जर विकत घेतले तर तुमचे कधीच केस गळणार. हो हे काय आहे? ए, बाप का ट्रेन है कि तेरे? हाँ? अभी ट्रेन है ऐसे होएगा, इतना चर्बी है ना तेरे को तो प्लेन से जाने का. हाँ? तेरा बाप का ट्रेन नहीं है इधर. आए बड़ा ऐसा से बीच में सामान रखे, ऊपर से बात करते. काले ले लो बाइंडर 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 तो भाई अंडर है ना. हाँ? चल. ओ भाई ओ, काय चाललंय? तुमच्या ऑफिस मध्ये होता पण आपण खरंच ट्रेन मध्ये होत का? आपण असंच असतं ना तिकडं. तुम्हाला प्रॅक्टिस नको का? हे नाही शिकवत MBA ला, माहितीये मला. असं थैला कसं धरणार साईडला, पडणार नाही का तो. हा? शास्त्र असतं ते, अनुभवानी जमतं हळूहळू. उगाच नाही मुंबईच्या डब्यावाल्यांना तिकडं मॅनेजमेंटची लेक्चर द्यायला बोलवत. त्यांच्यासारखं मॅनेजमेंट जगात कुठं नाहीये. सोपं वाटतं तुम्हाला सगळं. हे तुम्हाला शिकवलं नाही का कसं पकडायचं? हे असं साईडला नाही ठेवायचं, असं इथं ठेवायचं आणि उभं राहायचं असं, आणि मग विकायचं इकडं. कळलं का? काय जमायचं नाही वाटतं तुम्हाला. बघून तर काय दिसना. जाऊ दे, हे 10वी पासवाल्यांचं काम आहे. जा तुम्ही. नाही नाही मॅम 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 ऐका ना, मला ना तुम्ही हे सगळं जे सांगितलं ना ते खरंच पटलंय अहो. हे MBAच्या थिअरी लेक्चर्समध्ये आम्हाला नाही शिकायला मिळत तितकं तुम्ही हे मला प्रॅक्टिकली करून दाखवून शिकवलंय मॅम. मला हे सुद्धा शिकायचं मॅम, खरंच सांगतोय. मला चॅलेंज द्या. मी हा सगळा माल उद्याच्या उद्या तुम्हाला विकून दाखवीन मॅम. खरंच मी हा सगळा माल घेऊन जातो, तुम्हाला उद्याच्या उद्या विकून दाखवतो. जा जा. ऐ, हे 200 रुपये ठेव. जाताना रस्त्यात वडापाव खाऊन जा. आणि कसं खाणार? कसं उभं राहणार? मॅम बॅग अशी 2 पायांच्या मध्ये ठेवून असा का ना? शाबास. जा आता 9:42 ची लोकल येईल. जा जा पटकन जा, पटकन जा, पळ पळ तिकडे जा. जा 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 जातो, जा. जातो. जाय जाय जाय, लोक जाईल. ओ मला वेळ नाही, नोकरी मिळाली. 9:42 ट्रेन आहे. चला चला, येतो येतो. वा वा, लय भारी. बघा सरपंचांचं काय म्हणणं आहे अलकाताई? सर्वात आधी समीर आणि विशाखाचा तडका सॉलिड होता, खासी का तडका. खूप मजा आली आणि दोघांचं टायमिंग होतं खोकल्याचं आणि तिने आवाज काढण्याचं अप्रतिम. आणि प्रियदर्शनी आजचं तुझं बेरिंग हेल काढणं अप्रतिम. म्हणजे असं वाटत होतं खरंच कधी ट्रेनमध्ये आपण जेव्हा प्रवास करत होतो आणि ते खरंच फेरीवाले यायचे या स्टाईलने विकणं वगैरे आणि त्याला शिकवणं, त्याचं मार्केटिंग करणं अप्रतिम होतं. मजा आली खरंच, फुल एंटरटेनमेंट. गुण मिळालेले आहेत. प्रसाद दा, छान होती कॉन्सेप्ट. सादरीकरणही खूप छान होतं. कॅरेक्टर चांगलं पकडलं होतंस तू प्रियदर्शिनी. तेजस तुझी पण एनर्जी खूप छान होती. अजून थोडी फन असती तर जरा अजून मजा आली असती. विशेष करून कसं आहे की ज्या माणसांबरोबर तुम्हाला कामं करण्याची संधी मिळते त्या माणसांकडनं आपण सतत काहीतरी ओरबाडत राहिलं पाहिजे. शिकत हा शब्द पण छोटा वाटतो मला. एक लक्षात घ्या की मेन जेवणाची थाळी तुम्ही दोघं आहात, त्यात ते लोणच्यासारखे आहेत आणि लोणच्यानी भूक नाही भागली पाहिजे, मेन जेवणाने भूक भागली पाहिजे. ऑल द बेस्ट. खूप 9 गुण मिळालेले आहेत. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू सो मच. विचारूया सरपंचांना की त्यांना आजचा हा कॉमेडीचा मुकाबला कसा वाटला. अलकाताई?
सगळी स्किट सुंदर होती. इवन आज विपुल आणि ह्याचं कुलदीपचं पण स्किट होतं की प्रसादच्या जोडीने फुल टाईमपास होता. हे एवढी एंटरटेनमेंट आणि प्रत्येकात आता ती प्रगती होत चालली. आठवड्यागणिक म्हणजे असं वाढत चाललं की असं वाटायला लागलं आता एलिमिनेशन नको, हे आहे तसं सुरू राहू दे असं वाटतं खरं तर. आणि प्राजक्ता, मी खरं तर आता महाराष्ट्रात आपलं शूट असलं तरी काहीतरी कार्यक्रमानिमित्त जाते, शूटनिमित्त जाते. मी आजच आता खरं तर एका दौऱ्याहून आत्ता आपल्या शूटला आले आणि मला आज एअरपोर्टला एवढ्या जवळजवळ 10 ते 15 जणी हाऊसवाईफचा एवढा छान प्रतिसाद मिळाला. प्रत्येकजण मला येऊन सांगत होता, प्रत्येक स्त्री की अरे वा, खूप अलकाताई आम्ही बघतो महाराष्ट्राची हास्य जत्रा. एक तर मला एक बाई भेटली, ती प्रसाद बँगलोरला राहणारी होती, तरी ती म्हणाली मी सोनी मराठी बघते आणि मला हास्य जत्रा विशेष आवडतं. आणि म्हणाली दिवसभर आपण कामात असतो, आम्हाला टेन्शन्स असतात, पण ह्या कार्यक्रमाने आम्हाला रिलीफ मिळतो. ही केवढी मोठी कॉम्प्लिमेंट होती. खरंच सांगते, म्हणजे हे ॲक्च्युअल आज घडलं आणि मी तिथून या सेटवर आज आले. मला बरं वाटलं. मी आधी या शोला नाही म्हणत होते, पण मी पण खरंच इथे चिअरअप होऊन जाते. मला एक किस्सा सांगायचा आहे. एका व्यक्तीचा मला फोन आला एक काही दिवसांपूर्वी. मला त्यांचं नाव नाही सांगायचं, त्याचं कारण तुम्हाला नक्कीच कळेल आणि मला काय रिॲक्ट व्हावं ते कळेच ना. आणि ही अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण त्यांनी मला स्वतःहून फोन करून सांगितलं की मी आत्महत्या करायला गेलेलो होतो आणि मी हास्य जत्रेने मला बाहेर काढलेलं आहे. मी हास्य जत्रेचे एपिसोड्स बघितले आणि मी काही क्षण का होईना मी माझी दुःख सगळी विसरलो. आणि ही फॅक्ट आहे, याच्यात काहीही मी अतिशयोक्ती किंवा आपलं काही मोठं करायचं असं नाही आहे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही प्लीज काळजी घ्या तुमची आणि हे असे विचार आणू नका. नाही, याच्यापुढे येणारच नाहीत म्हणे, कारण तुम्ही 10-20 मिनटं जी काही आम्हाला सगळं विसरायला लावता. मला असं वाटलं की मी 10-20 मिनटं जर विसरत असेल तर मी ती ड्युरेशन एक्सटेंड का नाही करू शकत. मी एक तास जर मी विसरत असेल तुमचे 6-3 स्किट्स बघताना, तर मी असंच अजून का नाही करू शकत. मग मी तुमचं अजून बघतो, मी तशी माझी दुःख विसरतो. तर माझ्या मते आपण जे काही काम करतोय, जे काही निष्ठेने काम करतोय, एकत्र येऊन काम करतोय, ते लोकांपर्यंत परफेक्ट पोहोचतंय. आणि ह्याचा एक वेगळा आनंद आहे की आपण ह्या लेवलला सुद्धा आपण लोक आपल्याला घेत आहेत सिरियसली. वा. तर त्यामुळे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ह्याच सगळ्या टीमचा, इट इज अ टीम वर्क. प्रत्येक माणसाचं म्हणजे बॅकस्टेजपासून ते क्रिएटिव्ह टीमपासून ते आपल्या सगळ्या लोकांचा त्यात हात आहे. तर सगळ्यांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवू. સુકમ વગાડો છો? મારા હૈયામાં કાંઈ કાંઈ થાય ને મ્યુઝિક સાંભળાવીને. તમે પણ ના. અરે પ્રસાદભાઈ, સહી ભાઈ, તમે આવી ગયા. આજે હું ડોક્ટર છું. અમારા સ્કિટમાં આજે ડોક્ટર હે જલારામ બાપ્પા ગુજરાતીમાં થઈ ગઈ, મરાઠીમાં સમજાવું છું. આજે ना मी माझ्या स्किटमध्ये ना डॉक्टर आहे, कारण ना माझ्याबरोबर जे माणूस काम करते ना ती त्याची भाषा आणि कॅरेक्टर सोडतेच नाही. त्यामुळे ना मी वेगवेगळे कॅरेक्टर करते आणि वेगवेगळे कॅरेक्टर करायचे बोलले ना तर मी फक्त भाषाच बदलते. इमर्जन्सी आहे, फोन घेते जरा. कुठे? अरे माझ्याकडेच आहे, सॉरी. हॅलो, हां, काय? प्रसाद पार्टी देणार या अपेक्षेने उपोषणाला बसलेल्या समीरने प्राण सोडला. हाय हाय, असा कसा प्राण सोडला? उपोषण सोडलं मग तसा बोलणे नाही. मग बरोबर आहे ना, 3 सीझन 18 महिने जो माणूस खाणार नाही, पार्टी मिळणार, मग ते त्याचे असेच होणार ना. ओके, त्याला क्लिनिक मध्ये घेऊन ये, मी बघते काय आहे ते. मला तपासा डॉक्टर, मला तपासा डिअर डॉक्टर, मला तपासा. एक मिनिट. डॉक्टर रेशमा पारेख. डियर डॉक्टर નથી, ડોક્ટર રેશમા પારેખ ને તમે અંદર કેવી રીતે આવી ગયા? બહાર કોણ નથી કે સાંભળો કોઈ છે કે નહીં? मला तपास अगोदर. ओके, नमस्ते. काय आहे, काय झालंय? तुम्ही कोण आहे पहिले सांगा. मी पेशंट आहे. पेशंटचे काय नाव नाही आहे? प्रभाकर मोरे माझं नाव. काय समजली? प्रभाकर मोरे. एक मिनिट ना. काय झालं? प्रभाकर, तुमची कालची अपॉइंटमेंट होती ने, मग आज कसे आले? ते काय आहे, काल झाला मला ना माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी काल आलो नव्हतो. काय समजली? तुमची काल तब्येत बरी नाही होती म्हणून तुम्ही डॉक्टर कडे नाही आले. मग आज का आले? आज मला जरा बरं वाटतंय का नाही. आज बरं वाटते तर नाही यायचे डॉक्टर कडे. मग काय 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 काय
तब्येत अचानक बिघडली काय ग आता आठवलं, बसा. इथे बसा, देवा. इथे बसा, इथे बसा. नेलं. बस वाचवा. काय होते सांग मला जरा. कसं होतंय मला कसे म्हणजे कसे होते मला जरा एक्सप्लेन करते. कसं म्हणजे माझा आहे ना माझा हात पाय ना पुरं गलून गेलेला आहे गलून गेले. आहेत माझा हा डोसका आहे ना तर बनत आहे आणि माझ्या पोटात आहे ना असं डसमालतंय हो गेला आणि माझा अंग आहे का नाही सगळं असं कलकल 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 होते म्हणजे काय म्हणजे कलकल करते डचमलते भनभनते गलून गेले म्हणजे नक्की काय होतंय तुला. म्हणजे तुम्ही आता सगळं म्हटलं ना तुमच्या तोंडात सगळं तस होतंय माझ्या हा ना मला कळले काय होते होय. मला कळलंय काय होय, होते होय. बहुतेक ना ते सगळे व्हायरल असणार बहुतेक असं वाटतं. श्वास घे मोठा. शालू 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 काय चालते. तो शालू माझा श्वास आहे ना तो श्वास असला तरी इथे नाही चालते. मोठा श्वास घे. हा, हा. अंगात आलाय काय तुझ्या. नाही श्वास घ्यायला सांगितलं ना मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. हा मोठा श्वास घे. आता सोड. सोडला का नाही. कधी सोडलाय शी! कधी सोडलं काहीतरी बोल नको. मगाशी सोडलंय होय, होय. गाणेडा. बर. नाडी बघू. नाडी. पारंपरिक विनोद नाही करायचे. हा तुम्हाला आवडलं नाही हो आमच्या गावाकडे ना नाटकात मी हाच जोक करतो लोक लय हसून हसून मारतात का नाही काय समजले लय लय मजा घेतात त्या जोक ते तिकडेच करायचं. इथे नाडी म्हणजे हाताची नाडी बघायची मला. कडक हा? नाही काय आडे बेडे काय घेता डायरेक्ट हातात हात घ्या ना म्हणजे मजा हातात हात नाही घेते. इथे नाडी आहे ना तुझ्या हृदयाचे ठोके करते मला. बरोबर आहे की नाही. इथे ठोके येतात हा सगळं बरोबर आहे. हे बघ काय झालंय काय हो मला हे सांगा ना. सांगते ना ऐक तर. हा, हा. या गोळ्या आहेत हा. या गोळ्या घ्यायच्या. 4 दिवस गोळ्या घ्यायला लागणार आणि एक इंजेक्शन 500 रुपीज होणार. कळलं. किती 500. म्हणजे 500 रुपये होतील हा. काय कमी नाही होणार काय कमी कसे होणार. नाही, तसं नव जरा जास्त आहेत ना 500 म्हणजे मग? मी काय म्हणतो या त्या थोड्याशा गोळ्या कमी करा आणि 300 भागवून टाका नाही आ- 300 बघा होईल 300 होईल बघा नाही नाही असे नाही भागवता येत. आणि कसे आहे ना हा अख्खा डोस आहे ना. हा, हा. अख्खा डोस घेतला तरच तुला बरे वाटणार ना. म्हणून हा अख्खा डोस घ्यायचे 4 days. घ्यावंच लागेल का हा, गोळ्यात लागेल. म्हणजे अजिबात काही कमी होणारच नाही होणार काय कमी बाबा. बघा जरा काहीतरी बाहेर गेली नाही होणार सांगितलं ना. घे पटकन आणि जा. ठीक आहे मग चल तिकडे जाऊन झोप. चल. मी काय म्हणतो हा. इंजेक्शन घ्यायला लागेल हा मग किती होतील इंजेक्शनचं 400 होणार. बरं बरं म्हणजे इंजेक्शन नेमकं देणार हो कुठे दंडावड. दंडावर हा. म्हणजे दंडावर दिलं तर 400 रुपये होतील हा समजा कुल्यावर दिलं तर किती होतील नाही, थोडे कमी होतील काय थोडे म्हणजे इंजेक्शन कुठे पण दिलं ना तरी कमी नाही होणार आहेत पैसे. कळलं. तसं नव अहो अवयव बद्दल ना काहीतरी कमी होईल ना अवयवावर नाही पैसे ठरत. इंजेक्शनावरती पैसे ठरतात. कळलं ना. पैसे नाही कमी होणार आहेत. पटकन झोप. चाल. ठीक आहे मग द्या कुल्यावर आता काय आहे. अन्नासारखा कुला कुला नको करू ना. त्याला खुबा बोलते. खुबा. अच्छा खुबा म्हणतात का हा. त्याला याला खुबा हा. म्हणतात मग खुबीने द्या इंजेक्शन ते कसं आहे मला भीती वाटते ना इंजेक्शनची म्हणून म्हणाल हा. मी काय म्हणतो मला हा नको देवो इंजेक्शन माझ्याकडे एक तर पैसा नाही आहेत काय फक्त 300 रुपये आहेत त्याच्यापेक्षा ना मला ती नलीतली एक गोळी आहे ती द्या काय आहे ती कॅप्सूल आणि ही हा आणि बाकीचे पैसे ना तुम्ही माझ्या घराकडे या घ्यायला होम डिलिव्हरी म्हणून मी माझे पैसे घ्यायला तुझ्याकडे यायचं हो. आणि त्याला तू होम डिलिव्हरी म्हणणार हा, का? मग? हो घरात माझ्या प्रॅक्टिस होईल तुमच्या डॉक्टरकीची काय? हो शेजार धर्म केवढा आहे माझ्याकडे माहिती आहे केवढा धंदा होईल गल्लीत माहिती आहे माझ्या? हा. आणि तुम्हाला सांगतो ना आपलं शेजारी ना हा बघा एका ठिचकीवर मी उभं करीन म्हटलं ना आजारी पड सगळं आजारी पडतील लाईनीत असं त्यांना लाईनीत उभं करतो द्या त्यांच्या खुब्यावर इंजेक्शन द्यावा शपथ कमिशन वगैरे काय नको द्यावा शपथ तू आता जास्त बोलला ना तुझ्या खुब्यात लाथ मारून मी तुला हाकलवून देणार. कळलं ऐका. ना. मी काय येणार नाही तुझ्या घरी बिरी. हो या मस्तपैकी या आपण दोघं लग्न करू हे? काय? हो नाही म्हणजे या काय त्याच्यात काय आहे मला सांगा ना तू गांडा आहे का गांडा आहे. पण मगाशी खुबा ठरला अरे ना पागल आहे का तू. पागल. तेरे लिए तू ना नको ना माझा दिमाग खाऊ. बाहेर पेशंट आहे त्यांना तपासायचं आहे. तू इंजेक्शन घेणे जा नाही बाबा. मी पाया पडू काय तुझे. तुम्हाला इंजेक्शन मला पैसे द्यावे लागतील ना अरे मग दे ना पैसे जा ना बाबा. ठीक आहे एक मिनिट हा
अग शालू झोका दे गो मैना अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना उघडी नाही आणली दुसरीचा मैना उघडी नाही आणली दुसरीचा मैना शालू झोका दे गो मैना. काय चाललंय तुझे काय चाललंय दवाखान्यामध्ये नाचते काय काय हा जो आयटम केलाय ना ह्याचं काहीतरी कमी होती काही पैसे कमी नाही होणार. बघा काहीतरी होती ना. काही पैसे कमी नाही होणार. वा. तुला औषध पण नाही द्यायचं आहे इंजेक्शन पण नाही द्यायचं तुझे पैसे नको काय नको निघ पहिले इथनं निघ पहिले बघा विचार करा विचार बिचार काय नाही स्थळ बिळ काय नाही चल निघ इथनं पहिला स्थल काय एकदम काय वाईट नाही बघा विचार करा निघतो की नाही आता का ठेवू मी तुला निघ. मला काय करायचं मला काय करायचं मंडळी कोकणच्या शशी कपूरने अर्थात ओंकार भोजनेनं घेतलाय फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांच्या आयुष्यातला खास क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा वसा. बघूया काय आहे तो खास क्षण. वनी टुडे आय फील रिअली लकी. ओ इंग्लिश वनी मी स्वतःला खूप नशिबान समजतोय. अवकाद बघ ना म्हणजे प्रत्येक मुलाच्या आईवडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलाचे 2चे 4 झाले पाहिजे पण माझ्या घरच्यांनी माझे 2चे 64 करून दिले. हो ना इतर मुलींना स्वप्नातला राजकुमार मिळतो मला स्वस्तातला विजयराज मिळालाय. असो असो तुझा फोटोग्राफर कुठे आहे? अरे येतच असतील ते फोटोग्राफर. तुला माहित आहे का ते कोण आहेत? कोण? ही इज फ्रॉम बॉलिवूड. हो माझा जवळचा मित्र आहे ना शाहिद कपूर. शाहिद कपूर तुझा मित्र? ऍक्टर शाहिद कपूर. अरे आम्ही आता फिल्म केली ना कोणती? दॅट कबीर सिंग. ओ इंग्लिश. रोल कुठला होता? मोलकर्णीचा. अवकाश. सवेत वापस. त्याच शाहिद कपूरचे फोटोशूट ते करतात आणि म्हणून मी आपल्या लग्नाचा फोटो काढायला सुद्धा त्यांनाच बोलवलंय. आणि लग्नानंतर मी प्राजक्तांनी आता ते असं ग्लॅमरस फोटोशूट केलं तसं फोटोशूट मी करून घेणार आहे म्हणून त्यांना बोलवलंय. अगं पण प्राजक्ताच्या फोटोवर लाईक्स येतात तुझ्या फोटोवर मोर्चा येईल. सॉरी सॉरी हॅलो. तेरे पिक पे 1000 लाइफ बेबी आने तेरे पिक पे छोटा भरोसा तू रख दे मेरे क्लिक पे छोटा भरोसा तू रख दे मेरे क्लिक पे एल्बम निकालू तेरा शुभ मंगल सावधान. ओंकी दादा तुम आ गए बाहर आ गई. Thank you so much, तुम आ गए. तुम आ गया मतलब थैंक यू कैसे नहीं आता अरे जब किया वादा है तो हाजिर हुआ दादा है ठोको. ओंकी दादा थँक्यू. दादा माझा नवरा मी वणे बेबी जल्दबाजी मध्ये लग्न करते. नाही दादा फॅमिली प्रेशर नाही दादा. एक मिनिट आमच्या दोघांचं प्रेम आहे तुम्ही असं काय विचारताय? प्रेम आहे आमचं. तू अथया तू अथया बड़े पुत्र. हाँ सर 3-4 फिल्टर मागून घे. बढ़ाना पड़ेगा 3-4 फिल्टर बढ़ाना अरे पड़ेगा. फिल्टर कशाला मी स्वतः फिल्टर पडायचा आहे. हाय बघ गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. ओए नाना आज मोहरत
बहुत अच्छा, अपनी राजभाषा है, तू बजा बजा के ले ले, तुझसे ही आशा है। नाना पुत्र, हाँ फिल्टर नहीं पुत्र, वो क्या है, एक्सपोजर कम पड़ रहा है, लाइट कम है ना, तो बढ़ाने के लिए फिल्टर लगता है। अच्छा, अच्छा। हाँ, फिल्टर लगेगा ना। और ज्यादा लोड भी है। हाँ नीट बोला, हाँ नीट बोला. मतलब आता काय बोला तुम्ही मला? अरे वेडिंग सीझन आहे ना, तो कामाचा लोड आहे. अच्छा, मला वाटलं हे. ओके लेन्स कार्ड 2470 दे. मला 120-300 मावा. नाही राहू दे, याच्यावर येईल ते बघतो. दादा रेडी रेडी चलो. ready. एक मिनिट सर, एक मिनिट सर. लाईट कम पड रहा है. व्हाईट काहीतरी दिसतंय तिकडे. व्हाईट काय? व्हाईट काहीतरी दिसतंय. ए दात आहेत ते माझे. काय काय दिसतं म्हणजे? दादा माझे ते. एक मिनिट व्हाईट आहे पण लाईट नाही आहे. एक काम कर, लाईट घेऊन ये. हा ठीक आहे सर. हा. हे चले लाईट घ्यायला चल. काय चाललंय? लाईट घ्यायला. नवरा आहे मी, लग्न माझं आहे, कळलं काय? सांग ना यार तू, यार मला लाईट आणायला बोलवतोय. तू चिडचिड का करतोय कोणी आम्ही थांबायचंय का जायचं? नको दादा. जायचं पंजाबी आहे. जायचं. हा, बोलायचं म्हणून काही बोलायचं. मी पण बोलतो, कुठं चालणार रे तू? थांबा, तू तिचा नवरा आहे, मग नवऱ्यासारखं वाग, जर नवऱ्यासारखं नको वागू. लाईट घेऊन ये. आपलेच फोटो छान येतील प्लीज. त्यांची अपॉइंटमेंट नाही मिळत. मी स्टँड आणू? प्लीज एकदा. चिरंजीव गौरव स्टँड आणू? प्लीज आपलेच फोटो छान यार. येतील. आयुष्यभर बघायचे प्लीज एकदा. प्लीज प्लीज जाणार. चल रे छपरी. वने हा. तो इथे उभा हा. राहा, एक स्माइल दे बघू. आहा क्या नूर है. वने तू छा गई वने. बाल ले ले पीछे वने. कौन है पीछे तेरी? कौन है बे तू? अरे ओ पळ पळ. निकल यहाँ से. समझ नहीं आ रहा, फोटोग्राफी चल रहा है यार. दादा अरे क्या अच्छा स्माइल यार, अच्छा कट निकला था यार. कौन आता है पीछे पीछे? दादा. डिस्टर्ब कर लेते हैं. वने तू कंटिन्यू कर यार. अच्छा फोटो निकला हुआ था. हाँ आहा क्या नूर है. आहा आंखों में तेज तलवार है बाबा. ऐका ना, कन्फ्युज पंजाबी. मी नवरा आहे तिचा. कन्फ्युज पंजाबी. मी नवरा आहे तिचा मी. तो क्या हुआ भाई? तुम्ही स्टँड आणा सांगितलं तो मला. बोला ना, स्टँड आला माझ्यासाठी आणला है स्टँड. माझ्यासाठी आणलं, पण ते चिरंजीव गौरव ते लिहिलंय मला. हाँ मालूम है. चला लाइट आणला. लाइट लावा चला. लाव तू सर. थँक्यू. कहाँ से आता है? दादा रेडी. चल लाइट लगा लिया. लाइट लगा लिया. चलो चलो ओके. हाँ वने थोड़ा स्माइल दे. वेरी गुड बने. ए यू थोड़ा हाथ निकालो. मी हाथ पूरा निकालो. मी हात निघालो. वने बेटा स्माइल एंड यू साइड. अरे नहीं यार बने यार, ये लफड़ा हो रहा है यार. ये साइड पे, एक साइड पे अंधेरा है ज्यादा है ना, दोनों लाइट एक साइड ले ले. ठीक है हाँ ले ले. सर बाकी फोटो अच्छा रहा है, देखो भैया. अरे वाह, मैं किधर है? हाँ मैं किधर तो है? अभी लाइट का काम हो जाएगा ना, उसके बाद आएगा, इसलिए तो लाइट ले रहा है. थोड़ा थोड़ा थांब ना थोड़ा. ये मेरी बायको है. आना चाहिए ना फोटो. हाँ हाँ आ गया. गौरू थोडं थांब ना. अरे पण हे कसं करते ना? छानच काढतात. चल रेडी बेटा. दादा फक्त तुझे एकट्याचे फोटो वने काढताय. वने अरे ए मेरा भाई है, मेरा दोस्त है, मेरा भाई. यस माझ्या भावा खाली गप्पी नंतर थँक्यू. हे माझा भाऊ मित्र नमस्कार भाऊ. नमस्कार नमस्कार. त्याचा फोटो हे फोटो. भाई के साथ हमारा फोटो आना. फैमिली फोटो. इनके साथ लेना है. हाँ इनके साथ में. ओके मैं इधर आओ, इस तरफ आओ. मैं थोड़ा आपको ये आना है, ये साइड आना है. भाई वही हाँ वने बेबी स्माइल. सर जी थोड़ा स्माइल, बाकी सब चंगा है. थोड़ा मला smile. पण सांगा ना. तू परफेक्ट है. तू परफेक्ट है. थोड़ा राइट ले. और थोड़ा ले ले बेबा. हाँ बहुत बढ़िया बने. कमाल, बहुत बढ़िया. कमाल देखो, लक्ष्मी नारायणाचा जोडा लगते हैं. है ना? ए ते बात कुठे फिरशील रे पाप? ही माझी बायको, तो माझा मित्र आहे. अजून एक काढा ना जरा. काय थांबे, तू जाना जेवला खाना फुगला निघ नाही तू. चल आता फक्त दोघांचे फोटो. जर आमचे फोटो नाही काढले ना,
लक्षात ठेव दोनों का फोटो निकाला दोनों का फोटो एक काम करेंगे पोजेस हाँ, poses, okay. आपको सोचना है तुम्ही विचार करा हाँ थोड़ा विचार करो वेरी गुड और थोड़ा थोड़ा मतलब ज्यादा और थोड़ा ज्यादा और थोड़ा ऐसा झुकना है अरे बाबा इसके साथ शादी हुआ आगे क्या होगा ऐसा सोचना है Okay? नहीं एक मिनिट नाही यार मिल नहीं रहा एक काम करा तुम्ही इथे घोडा बना बने घोडा बना ए घोडा पण इथे हाईट पाहिजे रे घोडा पण व्हाट अ कॉम्पोजिशन काला घोड़ा फेस्टिवल में फर्स्ट रैंक पे आएगी ये फोटो मान गया तो ओ यार कमाल देखिए ऐसा नूर है कभी? देखा है अपने आप को कभी ऐसे अरे पण याच्यात माझा चेहरा कुठे आहे है? अभी और एक तुझा हात जोडतो यार फक्त ना आमच्या दोघांचा सोड असं ते ओंजळ धरून काढतात आता हा, photo दादा, काढणार. ये. हा, ही हातात चांगली pose आहे, दिल दादा. बिल येते बघ असा फोटो एक फोटो काढ अरे मस्त यार क्या बात फक्त- टिपिकल पोजेस नाही तरी पण दादा एकदा ठीक आहे चल ओंजळ ते बना असा आणि ते हा ओके, बने? ओंजळ हा हाँ वने नहीं एक मिनट ये साइड भी कवर करना है एक मिनट ओके ओके वने थोड़ा हाथ उधर ले लेफ्ट वाला ऐसे दादा हाँ थोड़ा लेफ्ट ओके बात बन गई कमाल फोटो काढतात क्रिएटिविटी बोलते यार ए हाँ तुझ्या बापानी असा फोटो काढला होता मी कुठल्या फोटो मध्ये हिचा फक्त हात अरे किती मुद्दाम करशील रे भिकारी तुला मारून टाकीन मी खाला काय तुला 5 लाख रुपये दिलेत 5 लाख रुपये अगं याच्या फोटो मध्ये खिडकीच्या पलीकडची लोक आली आहेत पण मी नाहीये बघ तू आवाज नीचे कर आवाज याची कर आवाज मेरे एक पैर में जूता नीला दूसरे में लाल है मुझसे डरा रहे मैं तेरा काल है मी तुला सोडणार नाही ए, तू बनी साईड मी बसते. आय एम सॉरी शांत हो ना, माझ्या एकटाचे फोटो काढ चल उभा इकडे ए बनी सॉरी तुझे 2-3 बने नाही, ए चपरी चल माझे फोटो काढ चल. गौरव थोडं शांत शांत म्हणजे याला 5 लाख रुपये दिले तोंडावर कळलं ना गौरव पकड़ सर तू कब शुरुआत करेगा बे पकड़ सर माय जूनियर त्याला काय तू फोटो काढला मी जूनियर चे फोटो काढत नाही बे मी ज्युनियर आहे हाँ पकड़ सर हाँ करिअरची सुरुवात एवढी मोठी रिस्क बेटा सुन अशी आव्हानं घेऊन पुढे जायचं कळतंय काढ फोटो ठीक आहे, हाँ? सर. काढ फोटो काढ एक मिनट क्या नाम है यार तेरा गौरव इथं लिहिलं ना वाचलं यार. गौरव एक सीधा खडा रे यार हे बघ हे चेहरा आहे याच्यामध्ये नसेल तरी सौंदर्य शोधावं लागतं हाँ? हे अपना नजरिया होता है भाई ये वाढवलेले केस पुढे घे माझा फोटो काढा एक चांगला ये फोटो देख जुगनू भी अंधेरे में चमकता है तो फिर भी चिंगारी है हे मी पॉझिटिव्हली घेऊ की निगेटिव्हली भाई अपना नजरिया है आज यूनिट ने तुझे पॉजिटिवली लिया है तो यहाँ खड़ा है अगर सोच निगेटिवली लेता तो कहाँ होता बहुत दुर्र हाँ ए भाई केस पुढे घे हाँ ए वाढवले आहे तर दिसले पाहिजेत बने हा सोने रिक्षण तुला टिपावा लागेल हा, बुर्रा. दादा अच्छा अब बैठो वाह वाह दिखा फोटो व्हॉट अ वाईल्ड पिक्चर या वर्षीचा वाईल्ड फोटोग्राफीला सगळ्यात पुरस्कार मिळणार झाला कमाल हा? ए, अजून फोटो काढायचा आहे नाही तिचा काढा 2 मिनिटं मी आलो. काढू दादा माझं तू अधून मधून येत जा बरा आहा कमाल मरतो तुझ्यापेक्षा महाग सगळ्यात महाग फोटोग्राफर घेऊन येईन आज स्वतःचे फोटो काढीन माझे फोटो तुझ्या बापाने केस पडणार चाल गौरव त्याच्यापेक्षा महाग फोटोग्राफर मी घेऊन येईन कळलं काय ओहो ॲटिट्यूड म्हणजे काय चल मोबाईल मध्ये फोटो काढूया अवकात